नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बुद्धिमत्ता चाचणी या घटकातील या विषयातील समसंबंध या घटकातील शब्दसंग्रह या उपघटकाचा आज आपण अभ्यास करणार आहोत. समसंबंध आपल्या आजूबाजूला भिन्न गुणधर्म असलेल्या निसर्गनिर्मित मानवनिर्मित असंख्य वस्तू असतात. यापैकी काही गोष्टीत एखाद्या गुणधर्मात साम्य दिसते, त्याद्वारे आपण त्यांच्यात संबंध प्रस्थापित करत असतो. या प्रकारात 4 पदे असतात, त्यापैकी 3 पदे व एक प्रश्नचिन्ह दिलेले असते. यामध्ये पहिल्या 2 पदांमध्ये विशिष्ट बाबतीत संबंध दिसून येतो आणि हा संबंध विसर्ग या चिन्हाने दाखवला जातो. तिसऱ्या पदाशी तसाच संबंध असणारे व प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे पद आपल्याला शोधायचे असते. शब्दसंग्रह या उपघटकामध्ये 4 पदांपैकी 3 शब्द दिलेले असतात. चौथ्या पदाच्या जागी प्रश्नचिन्ह असते. समान संबंधातील प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा शब्द शोधण्यासाठी तशाच प्रकारचा आशय, रंग, रूप, गुणधर्म, आकार, रचना असलेला शब्द आपल्याला शोधायचा असतो. त्यामध्ये समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, एकाच शब्दाचे वेगवेगळे अर्थ असणारे शब्द इत्यादी गोष्टी विचारात घेऊन दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडावा. शब्दसंग्रहाच्या प्रश्नांसाठी महत्त्वाचे मुद्दे. पहिला मुद्दा, पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी असलेला संबंध लक्षात घेऊन तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी संबंध लावून योग्य पर्याय निवडावा. उदाहरणार्थ, महाराष्ट्र मुंबई तर गुजरात प्रश्नचिन्ह. या ठिकाणी महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे, म्हणून गुजरातचा विचार केल्यास गुजरातची राजधानी गांधीनगर असल्याने गांधीनगर हे त्याचं अचूक उत्तर असेल. मराठी विषयातील समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, म्हणी, वचन, लिंग, वाक्यप्रचार, एकाच अर्थाचे शब्द, जोडशब्द यासारख्या शब्दांचा या उपघटकावरील प्रश्नांमध्ये समावेश केलेला असतो. त्यामुळे त्यामधील संबंध लक्षात घेऊन योग्य पर्याय शोधणं आवश्यक असतं. उदाहरणार्थ, गाय वासरू तर घोडी. या प्रश्नात गायीचे पिलू वासरू, तसे घोड्याच्या पिला शिंगरू म्हणतात, म्हणून दिलेल्या पर्यायांपैकी शिंगरू हा योग्य पर्याय निवडावा. त्याचप्रमाणे विज्ञान विषयातील वनस्पतींचे प्रकार, प्राण्यांचे प्रकार, जीवाची लक्षणे, ऋतू, रासायनिक संज्ञा, रेणूत्रे, वेळ, अंतरे यासारख्या घटकांवरील प्रश्नांचा समावेश या प्रश्नप्रकारात केलेला असतो. त्यामुळे विज्ञानातील संज्ञांचा तसेच वरील घटकांविषयीचा माहितीचा उपयोग करून त्या घटकांमध्ये समसंबंध जोडण्याचा प्रयत्न करावा. उदाहरणार्थ, श्वसनसंस्था फुफ्फुस तर रक्ताभिसरण प्रश्नचिन्ह. या प्रश्नात श्वसनसंस्थेतील प्रमुख अवयव त्याचप्रमाणे रक्ताभिसरण संस्थेत प्रमुख अवयव असतो, तर रक्ताभिसंस्थेत प्रमुख अवयव हृदय असल्याने हृदय हा या प्रश्नातील अचूक उत्तर पर्याय असेल. पुढचं वैशिष्ट्य, या प्रश्नांची उत्तरे देताना प्रथम विसर्ग या चिन्हाने जोडलेल्या 2 पदांमधील संबंध विचारात घ्यावा. त्यानंतर तिसरे पद कोणत्या विषयाशी संबंधित आहे, चौथं पद कोणतं येईल त्याचा संबंध जोडा. उदाहरणार्थ, हरिण कळप तर पक्षी चिन्ह. या ठिकाणी प्रथम विसर्ग या चिन्हात हरिण या प्राण्याच्या समूहदर्शक शब्द कळप आलेला आहे. त्यानुसार पक्ष्यांचा समूहदर्शक शब्द थवा येईल, म्हणून याचा अचूक पर्याय थवा हा असेल. अशा पद्धतीने या वैशिष्ट्याचा उपयोग करून विविध प्रकारातील शब्दसंग्रह या घटकातील समसंबंध शोधून योग्य पर्यायांची निवड करून यावरील प्रश्न सोडवावेत.